आजचा खरं तर हा मोर्चा होता. मोर्चांमध्ये काही चिंतीचोर समोरून आले. श्रावण आहे म्हणून आता खिशातून कोंबड्या पण काढल्या असतात. जास्ती लक्ष देत कारण जी घाण आहे त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं नसतं. आपण कधी लक्ष देत नाही. जो बालिशपणा होता भाजपचा बालिशपणा, भ्रष्टाचार आहे, त्यांच्याचमुळे जगासमोर आलेला आहे. ते जरा राहू दे ना. स्पीकर काय करतोय? खरं पाहायला गेलं तर खासदार, इकडचे स्थानिक खासदार जे स्वतः कसे जिंकून आले तुम्हाला माहिती, पण 4 दिवसानंतर आले. उत्स्फूर्त होती. आणि मला वाटतं आपण सगळे काल मी अहमदनगर आम्ही परवा संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर मध्ये होतो आणि तिथे देखील आम्ही लगेच हा विचार केला की नाही आपण इथे शिवरायांबरोबर जे झालेलं आहे तिथे जाऊन पाहिला पाहिजे. महाराजांची माफी आपण मागितली पाहिजे कारण आपण महाराष्ट्राची माणसं आहोत, तिकडच्या मातीतल्या माणसं आहोत. भ्रष्टाचारी जनता पक्षाने केला असेल तरी आपण या मातीतले इकडचे लोक आहोत, महाराजांचे मावळे आहोत आणि इथे जाऊन पाहिलं पाहिजे काय झालं. कालच रात्री वाटतं राजन साळवी साहेब आले, विनायक राऊत साहेब आले, जयंत पाटील साहेब, वडीलकर साहेब वगैरे आम्ही सगळे आलो. माझ्यासोबत सुनील शिंदेजी देखील आले. आणि म्हणून की आपण जे बोलतो ते खरं आहे. ही परिस्थिती सर्वत्र आपण पाहतो, देशभरात आहे. भाजपच्या राज्यामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये आपण पाहत होतो पाऊस थांबायला आले. मी जरा विनंती करतो थोडी थांबा पावसाला. पण 10 वर्ष आपण पाहतो जे जे भाजपने काम केलेलं आहे त्या कामाला गळती लागलेली आहे. कुठचाही एकही असं भाग देशात सोडलेला नाहीये तिथे भाजपने भ्रष्टाचार केला नाही. मुंबईची मेट्रो असो घडलेली आहे. मी आज तुम्हाला विचारत आहे, या घटनेने तुम्हाला कीड आली की नाही, दुःख झालं की नाही, झालं की नाही, झालं तर झालं ना. आपण महाराष्ट्राची माणसं आहोत, हे आपल्या अस्मितेला शिवण्याला प्रयत्न करतात, आपल्या हक्काला मारण्याचा प्रयत्न करतात, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला मारण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही ह्याला उत्तर देणार की नाही? राजकीय नेता जो निर्लज्ज असतो राजकीय निर्लज्ज नेता विश्वनाथ केसरकर साहेब ते येऊन त्यांच्या नेत्यातून माहिती टाकून गेली. चांगलं होईल. मला भीती अशी राहायला लागलेली आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बांधतात तिथे पण असा मुद्दा लागणारी आहे कारण सगळीकडे भ्रष्टाचार करतात. त्यांना संविधानावर राग येतो, त्यांना महाराष्ट्राबद्दल द्वेष आहे, त्यांना छत्रपती शिवरायांबद्दल द्वेष आहे. आणि म्हणूनच छत्रपती संभाजीनगर मधलं जे एअरपोर्ट आहे त्या विमानतळाचं नाव आपण छत्रपती संभाजी महाराज विमानतळ हे 4 वर्षापूर्वी केलं होतं. मोदी साहेबांनी परवानगी दिलेली नाहीये. जयंतच्या तिथे गोव्यामध्ये मोठा एअरपोर्ट जे आहे त्या एअरपोर्टचं नाव मनोहर पर्रिकर साहेब यांच्या नावाने दिलेलं आहे. अयोध्येमध्ये जे विमानतळ आहे तिथे नाव याच भाजपने महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिलेलं. घ्या परंतु महाराष्ट्रामध्ये भीमाबाई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि छत्रपती संभाजी महाराज विमानतळ जे आम्ही छत्रपती संभाजीनगर विमानतळात दिलेलं आहे त्याचा तुम्हाला विरोध करा एवढा महाराष्ट्र देश पहा. आणि म्हणून आजपासून आपलं ठरवायचं आहे की आजपासून आपला प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण हे सरकार पाडेपर्यंत सरकार गाडल्यापर्यंत